स्वामी समर्थ। आज आपण इडली पात्रामध्ये आळूची पानं टाकून मस्त अशी हटके आणि एकदम स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत। आता ही जी रेसिपी आहे ती एकदा बनवली की तुम्ही वाफवून पण खाऊ शकताय किंवा मग ह्याला फ्राय किंवा मग तळून सुद्धा खाऊ शकताय। चला मस्त अशी रेसिपी आहे, बनवायला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर एक लाईक करायचं विसरू नका। चला आजची आपली रेसिपी बनवायला आपल्याला लागणार आहेत आळूची पानं। आता तुमच्याकडे जशी आळूची पानं अवेलेबल असतील ती तुम्ही पानं घेऊ शकते, जसं की छोटी किंवा मग मोठी। यापेक्षा छोटी साईज असली तरी सुद्धा जमू शकते किंवा मग ह्यापेक्षा मोठी साईज असली तरी सुद्धा जमू शकते। आता आळूच्या पाठीमागे जो देठ असतो, ब्राऊन कलरच्या जे पानांना शेडी असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे खाताना अजिबात आपल्याला घशामध्ये खवखवणार नाही। चला अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी एक पानाच्या देठ किंवा माझ्या शेडी आहेत त्या काढून दाखवते आणि अशाच पद्धतीने मी जे 4-5 पानं घेतलेली आलूची त्याचे सुद्धा त्या शेडी किंवा मग देठ होतं ते मी काढून घेतलेले आहेत। आता हे पानं आहेत ते एकावरती एक ठेवायची, त्याचा रोल करायचा आहे आपल्याला आणि ह्याला बारीक जेवढं तुम्हाला चिरता येईल तेवढं ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। चला इथे आलूची पानं आहेत ते चिरून झालेली आहेत। आता ह्या रेसिपीसाठी लागणारं आपले साहित्य बघूया। तर आपल्याला घ्यायचं आहे चिंच, थोडीशी मी चिंच घेऊन त्याला पाण्यामध्ये भिजत टाकलेला आहे। आता याच्यावरतून आपल्याला किंवा मग त्या रेसिपीमध्ये टाकण्यासाठी मसाले लागणार आहेत। तर 1 चमचा एवढं लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे। यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 7-8 पाकळ्या लसणाच्या, मिरची, 1 चमचा एवढे जिरे, पाव चमचा ओवा आणि थोडासा गूळ लागणार आहे। मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकताय किंवा मग लाल तिखट जर तुम्ही टाकणार नसाल तर यामध्ये मिरचीचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात मध्ये वाढवलं तरी सुद्धा जमू शकते। त्याचप्रमाणे इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरला बारीक चिरून घ्यायचं आहे। चला आता हे सर्व साहित्य आहे ते आपण साईडला ठेवूया आणि जे वाटण्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्याला थोडंसं पाणी टाकून इथं वाटून घ्यायचं आहे। तर मग बघू शकता जे वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं लसूण, मिरची, ओवा, जिरे, गूळ हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि थोडंसं पाणी टाकून इथे मी वाटून घेतलेलं आहे। चला सर्व तयारी झालेली आहे, आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी जी आलूची पानं चिरून घेतलेली आणि बारीक कोथिंबीर जी चिरून घेतलेली ती एका भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला जे वाटण बनवून घेतलेले आहे ते सुद्धा टाकायचं आहे। त्याच प्रकारे आपण जे मसाले घेतलेले तीळ, तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग ते सुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे चिंचेचा कोळ सुद्धा टाकायचा आहे। चिंच थोडीशी मी पाण्यात टाकून त्याचा रस किंवा मग त्याचा कोळ असतो तो काढून घेतलेला आहे आणि यामध्ये साधारण 2 चमचे एवढा कोळ टाकलेला आहे। आता हे सर्व साहित्य आहे चांगलं असं मिक्स करायचं आहे। आता ही एक स्टेप केल्याने काय होतं, जी आलूची पानं आहे ते घशामध्ये खवखवणार होती किंवा मग खाजतात ती अजिबातही खाजणार नाहीत, कारण त्याला आपण जी चिंच लावलेली आहे ती व्यवस्थित अशी पानांना लागली जाते। चला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ। ही जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी ते 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं आपण बेसन पीठ टाकून आहे हे मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला आवश्यकता वाटेल तसं यामध्ये आपल्याला पाणी ऍड करत जायचं आहे। चला या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटलेला त्यामध्येच थोडंसं मी ते पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे। आता जे आपण अर्धी वाटी ठेवलेली बेसन पीठ ते सुद्धा टाकायचं आहे आणि चांगलं असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। जास्त प्रमाणामध्ये बेसन पीठ टाकून ह्याचा रोल करून तुम्ही वाफवून घेतलात तरी सुद्धा जमू शकते। मस्त अशी अशाच चवीची ही रेसिपी आहे ती तयार होते। पण आज आपण एकदम हटके रेसिपी बघणार आहोत, तर यासाठी मी यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये अजून आपल्याला थोडी बेसन पिठाची गरज वाटते म्हणून मी इथे 2 चमचे एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण अगोदर बेसन पीठ घेतलेलं त्याच वाटीने 1/2 वाटी एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे। अजून थोडंसं यामध्ये पाणी टाकून चांगलं असं मी हे मिक्स करून घेणार आहे आणि चला इथे हे पीठ आहे ते मी इथे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय। असं आपल्याला हे थोडंसं जाडसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अजिबाती सोडा, इनो वगैरे वापरणार नाही आहोत। आणि अजून जर तुम्हाला ही रेसिपी आहे ती अजून क्रिस्पी करायची असेल तर यामध्ये तुम्ही अजून 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलं तर मस्त अशी एकदम क्रिस्पी अशी ही रेसिपी आहे ती तयार होईल।
चला, आता ही रेसिपी आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची. त्यासाठी मी इथे इडली भांड्यातलं जे इडली पात्र असतं ते घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. प्रत्येक भांड्याला, प्रत्येक साच्याला आपल्याला तेल लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बॅटर टाकायचंय. पण इडली पात्रामध्ये बॅटर टाकण्या अगोदर आपल्याला ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ही जी रेसिपी आहे ती एकदम मस्त आणि आतून एकदम शिजली जाते मस्त अशी. चला, आता हे बॅटर आहे ते मी फेटून घेतलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये हे सर्व बॅटर मी इथे भरून सुद्धा घेतलेलं आहे. वरून थोडेसे तीळ टाकून घेणार आहे. तीळ वरून टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण आपण या मिश्रणामध्ये अगोदरच तीळ टाकलेले आहेत. तर नाही टाकले तरी सुद्धा जमू शकतात. मी ते फक्त थोडंसं सुंदर दिसावं यासाठी वरून तीळ टाकून घेतलेलं आहे. चला, आता हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी अगोदरच इडली भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं. चांगलं कडकडीत असं पाणी गरम झालं की हे इडली पात्र आहे ते त्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती वाफ काढून घ्यायचे आहे. चला, 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे बॅटर आहे ते सेट झालेलं आहे. जशी आपली इडली होते त्याचप्रमाणे. आता हे शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये सुरी टाकून बघायची. जर हे शिजलेलं असेल तर ही सुरी आहे ती क्लीन निघेल, म्हणजे आपलं हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आपली ही रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. मस्त अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला ह्या इडली पात्रातून काढून घ्यायचे. चला, थोड्या वेळानंतर ही आळूच्या पानांची इडली थंड झालेली आहे. मस्त अशी तुम्ही बघू शकताय तयार झालेली आहे. आतून सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता तुम्ही ह्याच पद्धतीने ही इडली आहे ती खाऊ शकताय. अशी सुद्धा मस्त लागते. पण ह्याला थोडीशी हटके चव देण्यासाठी आपण एक एक्स्ट्राची स्टेप करणार आहोत. ती म्हणजे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे इडली आणि ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. किंवा मग अख्खीच्या अख्खी अशीच इडली तुम्ही फ्राय केलीत तरी सुद्धा जमू शकते, किंवा मग तेलामध्ये तळून घेतलीत तरी सुद्धा जमू शकते. चला, अशाच पद्धतीने मी ही सर्व इडल्यांची 4 भाग करून घेणार आहे. एक एक इडलीचा आपल्याला 4 भाग करून घेणार आहे. किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही इडली आहे ती कट करून घेतली तरी सुद्धा जमू शकते. चला, तर मग अशाच पद्धतीने ही इडली आहे ती कापून घेतलेली आहे. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी अगोदरच कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये 2 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे. तीळ तडतडू लागले की त्यामध्ये आपल्याला लगेच इथे कढीपत्ता टाकायचा आहे. आता इथे तुम्ही हिंग टाकलात तरी सुद्धा जमू शकते, किंवा मग जिरे वगैरेवर फोडणी दिलीत तरी सुद्धा जमू शकते. मी फक्त इथं तीळ आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता सुद्धा तडतडू लागला की त्यामध्ये आपल्याला जे आपण कट केलेली इडली आहे ती टाकायची आहे आणि हाय फ्लेमवरती याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडासा हलकासा तांबूस किंवा मग गोल्डन रंग येईपर्यंत, थोडासा डाग लागेपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचंय. चला, मस्त अशी ही इडली आहे ती फ्राय करून झालेली आहे आणि किती भन्नाट अशी दिसत आहे. जेवढी ही दिसायला सुंदर दिसते ना तेवढीच ही स्वादिष्ट लागत आहे की नाही. एकदम हटके रेसिपी. चला, इथे ही रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. एकदम मस्त आणि हटक्याने एकदम खायला स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. ती झटपट तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये तयार करू शकता. जर तुम्हाला आलूवडी खायला आवडत असेल आणि आलूवडी करायचा जर कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने आलूची इडली नक्की बनवून बघा. एकदम हटके आणि भन्नाट चवीची ही रेसिपी आहे ती तयार होते. चला, मस्त अशी ही रेसिपी आहे. याआधी तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली आहेत का, किंवा मग ट्राय केली आहेत का कधी, हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. त्याचबरोबर जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला 100% आवडणारच. चला, अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि पुढे देखील करणार आहोत. तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या. तिथल्या जर रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला, अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.